मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. MPSCच्या अभियांत्रिकी विभागामध्ये सोलापुरातील परेश गायकवाड राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. खरं तर मोठा संघर्ष जो आहे तो ह्या सर्व यशामागे त्यांचा पाहायला मिळतो. कारण आत्ता विद्यमान ते MPSCचे ऑलरेडी काम करता आहेत. MPSCच्या माध्यमातून त्यांची भरती देखील यापूर्वी झालेली आहे. सध्या तुम्ही जॉब सांभाळत राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकावलेला आहे. कशा पद्धतीचं यश आहे, काय सांगाल एकंदरीत? तर सर्वात प्रथम मी सर्वांचे TV9 असू दे आणि महाराष्ट्र शासन असू दे आणि ज्यांचा पण म्हणजे लहानपणापासून जन्मल्यापासून माझ्या मागं ज्यांनी सपोर्ट दिला, माझे आईवडील आणि माझे मित्र, माझे टीचर्स आणि माझे सगळे कॉलेजचे लोक, त्यांचे सर्वात प्रथम मी खूप मनापासून, माझी बायको, जसं आता तुम्ही बघितलं, माझा मुलगा, तर आता 1 महिना झाला, पण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सर्वात प्रथम. आणि अजून एक गोष्ट की जे पण ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, की मी तर आहे, माझ्याबरोबर अजून जे पण 500 मुलं झालेले आहेत, त्या सर्वांना हार्दिक अभिनंदन देतो, त्यांच्याही आईवडिलांना हार्दिक अभिनंदन देतो. आणि अजून एक गोष्ट ह्यामधनं सांगतो की कसं, जसं आता सरांनी सांगितलं की एक संघर्ष होता. संघर्ष नाही म्हणता येणार ह्या गोष्टीला तुम्ही म्हटल्यासारखं मी म्हणतो की संघर्ष त्या लोकांसाठी असतो की ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, सुविधा, सपोर्ट. असं मला सगळ्या गोष्टी देवाच्या कृपेने भेटलेल्या आहेत. माझे आईवडील इतके म्हणतो स्ट्रॉंग बॅकअप आहे, म्हणजे महाराष्ट्र शासना इतका स्ट्रॉंग बॅकअप माझ्या आईवडीलच आहेत. तर त्यामुळं मला संघर्ष करायची वेळ आणली नाही त्यांनी. मला फक्त त्यांनी सगळ्या सुविधा पुरवल्या आणि मी मेहनत करत गेलो आणि त्याचंच हे यश आहे. आणि त्याबरोबर माझी अर्धांगिनी, तिने पण सपोर्ट केला. आजी आजोबा असतील, ते आईवडील असतील, सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं हा दिवस बघायला भेटला. आणि ह्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की जे पण विद्यार्थी क्वालिफाय नाही करू शकले, काही मार्कांनी राहून गेले, त्या स्टुडंट्सना मला एवढं सांगायचं आहे की खचून जाऊ नका. बघा, उद्याचा दिवस काय घेऊन येईल कुणासाठी हे सांगून येत नसतो आणि प्रत्येक दिवस सरप्रायझिंग आहे, युनिक आहे. जसं तुम्ही तुमचा एक जन्म एका कारणासाठी झालेला आहे या जगात, की ते कारण आपल्यालाही माहीत नसतं की कशासाठी झालेलं आहे, की त्याचं पर्पज हुडका आणि उद्यासाठी थांबा. कारण नवीन दिवस नवीन गोष्ट घेऊन येईल, सरप्राईज घेऊन येईल. त्या ऑपॉर्च्युनिटीपर्यंत जर तुम्ही थांबलात तर 100% आज जे तुमची अवस्था आहे, सपोज माझे पण 7 अटेम्प्ट मी फेल होत शिकत त्यातून आज ह्या स्टेजला पोचलो आहे. मी असं समजलो नाही की पहिल्या अटेम्प्टमध्ये जेव्हा फेल झालो तेव्हा निराश होऊन घरात बसलो नाही, लगेच दुसऱ्या दिवशी चालू केलं. मला हेच सांगायचं की फेल्युअर येणार, तुम्हाला फक्त उद्यासाठी थांबायचं आहे आणि तुमचे कष्ट करत राहायचं आहे. 100% उद्याचा दिवस तुमचा असेल. खरं तर नोकरी सांभाळत शिवाय तुम्ही विवाहित पण आहात, लहान मुलगा आहे, हा सगळा जॉब तसा टफ होता, म्हणजे टास्क जे होतं ते टफ होतं. कशा पद्धतीने वेळेचं नियोजन केलं आणि हे यश संपादन केलं, काय सांगाल तुम्ही? तर जसं सरांनी सांगितलं बरोबर आहे. तर गोष्ट तर खूप अवघड होती. कारण जसं म्हणतो आपण की एखादा अधिकारी किंवा कोणतरी क्लास 1 झाला, आपण त्याचे लेक्चर्स ऐकतो आणि लगेच त्यांनी जसं वागलं आहे किंवा त्यांनी जसं अभ्यास केला आहे त्या हिशोबाने प्रयत्न करतो. कारण बघत नाही की आपण कशासाठी बनलो आहे. पहिलं ह्याच्यावर विचार करा तुम्ही की अभ्यास सुरू करण्याच्या आधी कोणाचंही भाषण, तर समजा माझंही भाषण आहे, मी जर क्लास 2 झालो आहे, क्लास 1 झालो आहे, तर लगेच माझं ऐकून मला पण हेच व्हायचं असं नाही आहे. बघा, जीवनात तुम्ही क्लास 1 म्हणूनच काम केलं तर जग घडेल का, असं काय नाही आहे. 1% फक्त अधिकारी, 99% लोक प्रायव्हेटमधले हे जग चालवत आहे. म्हणून ह्याच्यापेक्षाही भारी अपॉर्च्युनिटी किंवा चांगल्या तुम्हाला पोस्ट भेटू शकते. ह्याच्यापेक्षाही मोठे पदं आहेत. फक्त मला विचार की तुम्ही स्टिकअप राहू नका की हेच पाहिजे आयुष्यात. तुम्ही पहिले स्वतःला विचारा मनाला खरं की मी कशासाठी बनलो आहे.
आणि जेव्हा तो पर्पज कळेल की मला हेच करायचं आहे, तेव्हा तुम्हाला आतून एनर्जी येईल. कुणी सांगायची गरज नाही तुम्हाला की 6 तास बसा यार, 8 तास बसा, 10 तास बसा. तुम्ही आपोआप मनाने तुम्ही 15 तास, तुम्हाला जेवढा तास भेटेल तुम्ही 1 मिनिट पण वेस्ट नाही करणार. समजा एखाद्याला बिझनेस करायला आवडत असेल ना, तो विचार नाही करत, तो माणूस वडापाव विकणारा पण विचार नाही करत की मला 20 तास काम पडलं आज. का करतो? त्याच्या आवडीमुळं करतो. आज पण सगळे जे लोक कुठल्याही क्षेत्रात असू दे, इवन मोठे मोठे बिझनेसमॅन असू दे, ते का करतायत 12 तास 24 तास? आपले पंतप्रधान का करताय 18 तास 16 तास काम? कारण त्यांचं आवडीचं काम आहे. मला हे म्हणायचं, तुमची आवड पहिले डिफाईन करा, त्यानंतर तुमच्या घरच्यांना समजून सांगा. मान्य आपल्या समाजात कसं झालेलं आहे की गव्हर्नमेंट म्हणजे एक प्रतिष्ठित, आणि त्यात पण क्लास 1 क्लास 2 व्हायला म्हणजे हे प्रत्येक आईवडील काय करतात, काही काही म्हणजे म्हणतो की सपोर्ट तर असतो, पण बाकीच्या मित्रांना आणि त्यांच्या मित्रांना बघून कम्पेअर करतात. कम्पेअर अजिबात करायचं नाही. ह्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी तुमच्या शेजारचा अधिकारी झाला म्हणून तुमचा मुलगा व्हावा असं नाही. तुमचा मुलगा उद्या आमदार होऊ शकतो. हे पहिले डोक्यात घालायला पाहिजे मुलाच्या, आणि त्याला समजून सांगायला पाहिजे की ठीक आहे, तू वेगळ्या कारणासाठी बनला आहे. मग कुठं तर हे थोडं थोडं चेंज व्हायला चालू होईल सोसायटीमध्ये. नाहीतर आता गैरसमज काय झाला की हा क्लासून झाला, तू काहीच केलं नाही अभ्यास, असं जे आपण हे करतो ना, आणि एक इमेज क्रिएट करून ठेवली का ह्यानी 6 तास अभ्यास केला आहे, तुम्ही पण 6 तास करा, 8 तास केला आहे, तू पण 8 तास का बसत नाही? प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे. त्या हिशोबाने त्यांनी करावं, तर त्याचं काहीतरी कर्तृत्व ह्या जगात दिसेल. हे मला ह्या माध्यमातून सांगायचं. आणि जसं म्हणलं की मी घर सांभाळून कसं केलं, तर घर सांभाळताना माझी मिसेस डॉक्टर आहे, तिचंही करिअर होतं, तिलाही स्वप्न आहेत, तर तिने पण ते, आणि माझे आईवडील ती ते एका पक्षात उपनेता आहे, शिवसेना उपनेता आहे ती, आणि वडील पण माझे बार असोसिएशन अध्यक्षाचे वकील आहेत. तर ह्या सगळ्यांचे करिअर, म्हणजे असं नाही की मी एकटा कोण मोठा, माझ्यापेक्षाही दिग्गज लोक आमच्या घरात आहेत, आणि मी एक त्यांचा एक सपोर्टर असेल, किंवा एक आत्ता काहीतरी माझं एक थोडं दिसलं असेल काम, पण मला हे म्हणायचं की ह्या लोकांना बघून बघून मी हे शिकलो आहे. आणि जसं म्हणलं की मिसेसनी तिचं थोडं करिअर ह्या साईडला ठेवून मला सपोर्ट केला आहे, आणि खूप कमी लोकांना अशी अर्धांगिनी भेटते. तर मी देवाला आभार व्यक्त करतो की असे लोक सोन्यासारखे मला लाभले, त्यांचा सपोर्ट लागला, असे आईवडील भेटले, म्हणून हा दिवस बघायला भेटला. पाहतोय खरं तर कुटुंबाचा गाडा सांभाळत या ठिकाणी त्यांनी MPSCमध्ये राज्यात दुसरा क्रमांक जो आहे तो अभियांत्रिकी विभागामध्ये पटकावलेला आहे, आणि त्यामुळे सोलापुरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.